नमस्कार अमरावती। मोझरी ते जळखा रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणाकरिता तिवसा तालुक्यातील माणिकराम धोत्रा येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। मात्र प्रशासनाकडून अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर महिला आणि स्थानिक ग्रामस्थांनी काही वेळाकरिता बस थांबवून मोझरी ते जळखा रस्त्याच्या नूतनीकरणाच्या मागणीकरिता या ठिकाणी आंदोलन केले। उपोषणकर्त्यांची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने सेंट्रल रोड फंड म्हणजेच CRF अंतर्गत पाठवलेला 40 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने तातडीने मंजूर करावा। रस्त्याचे तुकड्यामध्ये काम केल्यास शिरसगाव, धोत्रा, सालोरा आणि शेंदोळा या गावातील नागरिकांवर अन्याय होईल अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। दरम्यान हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातोय। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद असताना या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जातो। तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळात याच मार्गाने शेकडो दिंड्या मोझरी येथे दाखल होत असतात। याशिवाय रुग्णांना अमरावती येथील रुग्णालयामध्ये जाण्याकरिता तसेच कृषी मालाची वाहतूक करण्याकरिता सुद्धा या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे। विविध पक्षांचे पदाधिकारी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला समर्थन देत आहेत। सरकारने तातडीने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। या ठिकाणी उपोषणकर्ते प्रशांत कांबळे यांनी सांगितले की राज्याच्या अर्थसंकल्पात काही रस्त्यांकरिता निधीची तरतूद करण्यात आली तरी सुद्धा ती अपुरी आहे। त्यामुळे तुकड्यामध्ये काम करण्याऐवजी CRF अंतर्गत 40 कोटी रुपयांची मंजुरी देऊन संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। जळखा ते शिरसगाव मोझरी या रस्त्यासाठी प्रशांत कांबळे आणि पुरुषोत्तम मेश्राम यांचे आमरण उपोषण चालू आहे। आज त्यांचा तिसरा दिवस असून त्यांची मागण्या चालू आहे की व्यवस्थित रुंदीकरण रोडचे झाले पाहिजे। शासनानं यांची दखल घेण्यात यावी, कारण शासनानं 3 दिवस होऊनही दखल न घेता एसटी आज अडवण्यात आलेली आहे। दुसरा महिला या गावातील महिलांनी प्रतिसाद चांगला देऊन त्यांनी बसेस रुकवत केली आहे। म्हणून शासनाला माझी हेच विनंती आहे, मी जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे दीपक वाडीवसमे, माझाही त्यांना पाठिंबा आहे। कारण गावात रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की गड्ड्यात रस्ता की रस्त्यात गड्डा, म्हणून यांच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असून शासनाने यांची दखल घेण्यात यावी। मोझरी जळखा रस्ता व्हायलाच पाहिजे। आम्ही आमरण उपोषण मानलं आहे, नाही तर आम्ही उपोषण मागं घेऊ नये ही माझी विनंती आहे। तर माझ्या मतीने समजा मी पाठिंबा देत आहे, कारण का 1990 पासून पाहत आहे की हा रोड प्रदान झाला होता, त्याच्यानंतर पासून हा रोडचं फक्त डागडुजीकरण चालू आहे। आईपर्यंत आई लागते नाही, थोडे गड्डे भिजवतात आणि रोड तसाच राहतो। तर जळक्यापासून अगोदर आम्ही पाहत होतो की मार्ग आमच्या शिरसगाव मधून बस जात होती, ते पण बंद झाली रोड नसल्यामुळं। आणि जळका शेवटी हा पण रोड बस जात होती, ते पण चालू झाली पाहिजे आणि रोड पण झाला पाहिजे। याकरता मी या उपोषणाला पाठिंबा देतो ग्रामस्थ म्हणून। मोझरी ते जळखा रस्ता